बारामती नगर परिषदेच्या समोर 2026च्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साठेनगर, पंचशील नगर, लहुजीनगर भागामध्ये अंतर्गत रस्ते व्हावेत यासाठी सनी रणदिवे, शशिकांत खरात आणि सूरज खरात या युवकांनी बारामती नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. अनेक वर्ष मागणी करूनही आमच्या भागामध्ये जाणीवपूर्वक रस्ते केले जात नाहीत अशी विचारणा मुख्याधिकारी यांना केली असता त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असा त्यांचा आरोप आहे. आता नवीन पदभार घेतलेल्या नगराध्यक्षांनी आमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा आमरण उपोषण अधिक तीव्र केले जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. देशाला 1947 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी लगेचच तात्काळ 16 ऑगस्टला एक मोर्चा काढला. बरा मला ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है. आमची अगदी तशीच परिस्थिती आहे. बारामतीचं विकास मॉडेल दाखवलं जातं, मात्र आमच्या प्रभागामध्ये, आमच्या साठेनगरमध्ये, लहुजीनगरमध्ये, पंचशीलनगरमध्ये विकास नावाची गंगा पोचायला अद्यापही वेळ लागलेला आहे. 22/7/2022 रोजी साठेनगर मधले काँक्रिटीकरण आणि अंतर्गत रस्ते डांबरीकरण याचं निविदा मंजूर झाली. निविदा मंजूर झाल्यानंतर आज 4 वर्ष लागले. काम न होण्याचं कारण आम्हाला कळना. सीओ काय कारण सांगेना. सीओ उडवाउडवीची उत्तर देतात. यातून सीओ सकाळी आल्यानंतर त्यांनी जी भाषा वापरली की तुम्हाला काय करायचं ते करा, आमच्याकडून काम होऊ शकत नाही, अशी भाषा वापरणाऱ्या सीओवर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि नगराध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला असताना नगराध्यक्षांनी याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांना जाब विचारला पाहिजे. नगराध्यक्षांनी पदभार घेतलाय, त्यांच्याकडे काही मागणी असणार आहे? 100% अनेक वर्ष त्यांच्याच घरात सत्ता आहे. त्यांच्या घरात सत्ता असताना त्यांनी आमच्याकडे जो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी अद्यापपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही. विकास आमच्या विभागाचा केला नाही त्यांनी. आता तरी तुम्ही स्वतः नगराध्यक्ष झालेला आहात, तुम्ही आमच्या प्रभागाचा विकास करा, काँक्रिटीकरण अंतर्गत रस्त्यांचं करा, रस्त्यांचं काँक्रिटीकरण करा, डांबरीकरण करा आमच्या रस्त्यांचं. ही आमची प्रमुख मागणी आहे. आता पूर्ण झाली नाही तर पुढची दिशा काय असणार? आणखी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. जेवढी जास्त लोक, समाजातील सर्वच लोक, सर्व घटक या ठिकाणी आणून नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू आणि नगरपालिकेसमोर चक्का जाम करू.